पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध होईल का अशी चर्चा सुरू असतानाच पाकिस्तानने युनोमध्ये धाव घेतलेली आहे आणि पुन्हा 1949चाच कित्ता गिरवायला सुरुवात झालेली आहे। 1949 मध्ये काश्मीरचा प्रश्न जेव्हा युनोमध्ये गेला होता तेव्हा 5 राष्ट्रांचं मतदान घेण्यात आलेलं होतं आणि त्या मतदानामध्ये 4 राष्ट्रांनी पाकिस्तानच्या बाजूने मतदान केलं होतं हे आपल्याला आठवत असेल। आणि म्हणून 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना एक सूचना केलेली होती की कुठल्याही राष्ट्राच्या भरोशावर आता राहू नका, कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणताही मित्र राहिलेला नाही। युनोमध्ये सुरक्षा परिषदेमध्ये आपल्याला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु आपण असं कुठलंही ॲप्लिकेशन युनोमध्ये सादर केलेलं नव्हतं किंवा कुठलीही मागणी आपण युनोमध्ये सादर केलेली नव्हती आणि त्याच्यामुळे आपल्याला युनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळालं नाही। ज्या 5 राष्ट्रांना युनोमध्ये सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व आहे त्या 5 राष्ट्रांपैकी 4 राष्ट्र हे सातत्याने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत आलेले आहेत, तर रशिया हा एकमेव भारताच्या बाजूने उभे राहत आलेला आहे। परंतु रशियासोबत देखील भारताची म्हणावी तशी चांगली मैत्री नाही आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये हे 5ही राष्ट्र आपल्या बाजूने उभं राहतील का आपल्या विरोधामध्ये उभं राहतील हे सांगता येत नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की आपण युनोमध्ये आपल्याला म्हणजे भारताला सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे। 1952च्या एका भाषणामध्ये जे लखनौच्या विद्यार्थ्यांसमोर झालेलं भाषण होतं की लखनौ विद्यापीठामध्ये झालेलं भाषण होतं, त्या विद्यापीठाच्या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा तेच वक्तव्य केलेलं होतं आणि ते म्हणाले होते की भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं स्थान मजबूत करणं गरजेचं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं स्थान मजबूत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळणं। परंतु हे स्थायी सदस्यत्व आपल्याला अजूनही मिळालेलं नाही आणि आपण तशा प्रकारची मागणी अजूनही रेटून धरलेली नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला युनोच्या निर्णयाकडे बघावं लागतं, कारण युनोमध्ये जे 5 राष्ट्र आहेत त्या 5 राष्ट्रांचं मतदान घेतलं जातं आणि त्यातला एकही देश आपला आत्ता सध्या परिस्थितीला चांगला मित्र नाही आहे आणि त्याच्यामुळं आपला जो काही सिंधू जल करार आहे त्या निर्णयाला देखील विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाकिस्तानचे राजपूत असीम इफ्तिकार यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की ज्यावेळेस हा प्रश्न आता युनोमध्ये गेलेला होता त्यावेळेस युनोमध्ये पाकिस्तानने एक विशेष बैठक घेण्याची विनंती केलेली होती आणि या बैठकीला अनुसरून युनोमध्ये एक बैठक देखील झालेली आहे, अशा बातम्या पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांनी छापलेल्या आहेत। युनोमध्ये सभागृहामध्ये ही बैठक झाली नाही तर चेंबरमध्ये ही बैठक झाली असं देखील त्यांच्या राजदूताचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारच्या बातम्या पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांनी काल मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत। परंतु या निर्णयामध्ये नेमकं काय झालं हे सांगत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आशिया खंडामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनोने प्रयत्न करावेत अशी मागणी पाकिस्तानने केली होती आणि त्याच मागणीला अनुसरून युनोने आता महत्त्वाची भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळं युद्ध होईल की नाही हे सांगता येत नाही, कारण युनोच्या भूमिकेकडे देखील आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। युनोच्या या चेंबरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मात्र असं म्हटलेलं आहे की आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन सर्वच राष्ट्रांनी करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये भारत देखील अपवाद नाही आणि त्याच्यामुळं भारत हा युनोचा सदस्य असल्यामुळे भारताला देखील आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे असं देखील म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे आपला जो काही सिंधू जल करार आहे जो रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतलेला आहे तो थांबण्याची शक्यता आहे आणि आपण जे काही युद्धाची भाषा करत आहोत ते युद्ध देखील होण्याची शक्यता नाही आहे, कारण हा प्रश्न पुन्हा युनोमध्ये गेलेला आहे आणि या युनोमध्ये गेलेल्या प्रश्नावरती आता भारत काय भूमिका घेईल हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण भारताला युनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व नाही आणि त्याच्यामुळं युनोमध्ये आपली गोची होण्याची शक्यता देखील आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की आपण आपलं स्थान युनोमध्ये मजबूत करणं गरजेचं आहे, कारण युनोमध्ये जर आपलं स्थान मजबूत झालं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपला देश सुरक्षित राहू शकतो किंवा आपल्याला निर्णय घेण्याची जी शक्ती आहे ती शक्ती देखील प्राप्त होऊ शकते। परंतु युनोमध्ये आपल्याला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य नसल्यामुळे आपली अडचण होण्याची शक्यता आहे आणि याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये नेहरूंना देखील सल्ला दिलेला होता। 1952 मध्ये लखनौ विद्यापीठामध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामध्ये देखील ही गोष्ट आलेली होती आणि 1952च्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यामध्ये देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण नेमकं काय करणार आहोत या देखील गोष्टीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरनाम्यामध्येच त्याचं विश्लेषण केलेलं होतं। या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना युनोमध्ये स्थायी सदस्यत्व का हवं होतं, कारण भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक मजबूत देश म्हणून पुढे आणणं गरजेचं होतं, परंतु अजूनही आपण ते केलेलं नाही आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या विश्लेषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा किंवा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला
आपलं जे काही आंतरराष्ट्रीय धोरण आहे हे निश्चित करणं गरजेचं आहे, कारण भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस जे सांगत होते ते आज सातत्याने घडताना पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आपल्याला युनोच्या निर्णयावरती अवलंबून राहावं लागत आहे, परंतु युनोमध्ये आपलं स्थान अजूनही निश्चित नाही आणि मजबूतही नाही आहे. आणि त्याच्यामुळं आपण अजूनही युनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी कुठलेही प्रयत्न करत नाही. 1950मध्ये ज्यावेळेस चीनने युनोमध्ये स्थायी सदस्यत्वाची मागणी केली त्यावेळेस भारताने चीनला पाठिंबा दिलेला होता आणि यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की चीनला युनोमध्ये सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताने कुठलीही ताकद आपली पणाला लावू नये, कारण चीन भविष्यामध्ये आपल्या बाजूने उभं राहणार नाही. आणि त्याच्यामुळं चीनला सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व जरी मिळालं तरी आपल्याला याचा कुठलाही उपयोग होणार नाही. आणि म्हणून त्यांनी चीनला पाठिंबा देऊ नये असं वक्तव्य केलेलं होतं आणि तसा सल्ला देखील त्यांनी नेहरूंना दिलेला होता. परंतु नेहरूंनी हा सल्ला ऐकला नाही. नेहरूंनी चीनला पाठिंबा दिला. युनोमध्ये चीनला स्थायी सदस्यत्व मिळालं. परंतु ज्यावेळेस हा प्रश्न काश्मीरचा प्रश्न ज्यावेळेस युनोमध्ये गेला त्यावेळेस चीनने पाकिस्तानच्या बाजूने मतदान केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगत होते ते सातत्यानं खरं होत आलेलं आहे. आणि आज जो प्रश्न युनोमध्ये गेलेला आहे त्या प्रश्नावरती देखील पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सगळं विश्लेषण काढून वाचणं गरजेचं आहे, कारण हे घडणार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. जवळपास 75 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या गोष्टी सांगत होते आणि त्या आज घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही आपण युनोच्या सुरक्षा परिषदेमधल्या स्थायी सदस्यत्वाकडे प्रामुख्याने लक्ष देताना दिसत नाही आणि त्याच्यामुळं भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठी कोंडी होण्याची शक्यता आपल्याला दिसायला लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भविष्य सांगितलेलं होतं ते भविष्य आज खरं ठरतंय का हा खरा प्रश्न आहे आणि त्याचं विश्लेषण पुन्हा एकदा करण्याची वेळ आलेली आहे का याच्यावर देखील चर्चा करणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या तिन्ही इशाऱ्याबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.